आरती एक विवाहिता. वय साधारण 25 वर्ष. लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. प्लॅनिंग हे गोंडस कारण पुढे करून आरती आणि तिचा पती प्रदीप संततीचे मनावर घेत नव्हते. प्रदीप एका नामांकित कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीस होता. पगारही चांगला भरपूर होता. आरतीही चांगली शिकलेली होती, पण प्रदीपचा पगार जास्त असल्यामुळे दोघांनीही लग्न ठरता झालेल्या पहिल्या भेटीत आरतीने नोकरी करू नये असा निर्णय घेतला होता. त्यामुळे लग्नानंतर आरती दिवसभर घरी एकटीच असायची. करमणुकीचे साधन म्हटले तर टीव्ही आणि रिकामं टेकड्याला भ्रमणध्वनीचा आधार. याप्रमाणे ती फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, मेसेंजर याच्याशी खेळत असे. व्हॉट्सॲपवर वैयक्तिक संबंधाशिवाय ती 25पेक्षा अधिक समूहात सक्रिय सहभागी होती. माझे माहेर, माहेरचे माणसे, आम्ही साऱ्या भगिनी इत्यादी अनेक समूहावर ती कायम व्यस्त असे. सकाळी 7ला प्रदीप कार्यालयात गेल्यापासून तो संध्याकाळी घरी परत येईपर्यंत ती कायम ऑनलाईन असायची. आलेल्या प्रत्येक पोस्टवर ती हमखास मत नोंदवत असे. तिचे मत कधी अभ्यासपूर्वक असायचे, कधी कुणाला काही मार्ग सुचवणारे, कधी कुणाची खरडपट्टी काढणारे, कधी कुणावर स्तुतिसुमने उधळणारी, कधी कुणाचे अभिनंदन तर मध्येच कुणाचा निषेध करणारी अशी तिची मते असायची. सोबतच दिवसभरात ती स्वतःच्या पोस्टही टाकत असे. फेसबुकवरही तिच्या खूप मित्रमैत्रिणी होत्या. लग्न झाल्यानंतर आरतीने प्रदीपच्या वाढदिवसानिमित्त त्याची स्तुती करणारी एक पोस्ट टाकली होती. त्यात तिने लिहिले होते, प्रदीप माझा नवरा, माझे सर्वस्व. 1 वर्षाच्या सहवासानंतर मी अभिमानाने खात्रीने सांगू शकते की प्रदीपच्या रूपाने मला माझ्या स्वप्नातला राजकुमार, माझे सर्वस्व गवसले आहे. प्रदीपसारखा सालस, प्रामाणिक, सत्यशील, चारित्र्यवान दुसरा कोणी असेल असे मला तरी वाटत नाही. अमृताच्या कुपीतून अमृताचा एखादा छोटासा थेंब बाहेर पडताच जसे त्याला जपले जाते, तसेच मला प्रदीप पावलोपावली जपत असतो. मी कोणतीही गोष्ट सांगायला अवकाश अर्ध्यात रात्री तो ती गोष्ट माझ्यासमोर आणून टाकतो. प्रियाकराने प्रियेला चंद्र आणून देणे हे आता कवी कल्पना राहिलेली नाही, पण माझा असा विश्वास आहे की मी जर त्याला म्हटले की आपण 8-10 दिवस चेंज म्हणून सूर्यावर जाऊन राहूया, तर प्रदीप लगेच तयारीला लागेल. असा जन्मोजन्मीचा साथीदार मला मिळाला हे माझे भाग्य. आय लव्ह यू अशी पोस्ट टाकायला अवकाश झाले. नेटकऱ्यांना जणू कुरण मिळाले. प्रत्येक समूहावर अक्षरशः प्रतिक्रियांचा पाऊस पडला. बहुतांशी प्रतिक्रिया त्या दोघांचे अभिनंदन करणाऱ्या होत्या, तर अनेकांनी अभिनंदन करून बरेच काही लिहिले होते. आरतीच्या बाबांनी लिहिले, अखेर जावई शोध कुणाचा, जावई आहे कुणाचा. ज्यावेळी वधूवर सूचक मंडळाच्या यादीत प्रदीपची संपूर्ण माहिती आणि त्याचा फोटो पाहिल्या बरोबर माझ्या तोंडातून एकच वाक्य निघाले, बंदे में दम है. हाच मुलगा माझ्या आरतीला सुखात ठेवीन. तू आनंदी आहेस हेच वाचून मी केलेली निवड किती योग्य आहे याचा अभिमान वाटतो. म्हणतात ना, नारळ आणि जावई कसा निघेल काही सांगता येत नाही. आरती, तुला आठवते का, तुला आणि तुझ्या आईला सुरुवातीला प्रदीप मुळीच पसंत नव्हता. काय तर म्हणे काळा सावळाचा आहे, नकटाच आहे, खांदेच पडलेले आहेत. पण मला माहिती होते, ते तुम्हाला ठासून सांगत होतो की मुलाच्या रंगरूपावर, शरीरयष्टीवर, देहबोलीवर जाऊ नये. पोरीचे शिक्षण, त्याचा पगार महत्त्वाचा आहे. दिसायला राजकुमार असलेला मुलगा शून्य कमाई करत असेल तर जाऊ देत. तू खुश आहेस म्हणजे माझा जावई शोध चुकला नाही ही समाधानाची बाब आहे. आरतीच्या आईने लिहिले होते, आरती बघ वर, आता कशी गुणगान करतेस नवऱ्याचे. आणि तेव्हा गाल फुगून बसली होती. तुझे बाबा सांगणार आणि तू ऐकणार. तुझ्या मनात नसताना एकदा नव्हे तर तुझे पूर्ण समाधान होईपर्यंत 10 वेळा मी तुला तुझ्या बाबांना न सांगता प्रदीपला भेटायला सांगितले. त्या 10 भेटीतून तुझ्या पसंतीला एकदाचा प्रदीप उतरला आणि माझे घोडे गंगेत न्याले. अगं तू तितक्या वेळी भेटून ज्या काही शंका, कुशंका, लघुशंका असतील त्या दूर केल्या, पण माझ्या वेळी तसे नव्हते ग. मला चॉईसच नव्हती ग. आईबाबांनी तुझ्या बाबांचा गळा दाखवला आणि मी निमूटपणे त्या गळ्यात वरमाला घातली. जाऊ दे, असते एकेकाचे नशीब, पण मी होते म्हणून तुझे तसे काही झाले नाही ग बाई. आज तू एवढ्या आनंदाने, खुशीने, समाधानाने हे जे लिहिले आहेस ना, त्याचे क्रेडिट गोज टू
मी युवर आई. तुमच्या दोघींचेही अभिनंदन. शालिनी ही आरतीची लहान बहीण. आरतीच्या लग्नानंतर 6 महिन्यांनी शालिनीचे लग्न झाले होते. शालिनीने आरतीच्या पोस्टवर लिहिले होते, तायडू, व्हॉट लक यू आर. शेवटी आमच्या जिजूने तुला जिंकले म्हणायचे, कारण तुझ्याकडून कुणाचे कौतुक होणे ही तशी नवलाईचीच गोष्ट. पण खरे सांगू का तायडे, जिजू आहेच तसा मायाळू, लाघवी, प्रेम, समोर आला की पाहतच राहावे असा, रुबाबदार, रांगडा, मधाळ, सुंदर असाच. तायडू, तू रागवणार नसशील तर एक सांगू का? तू पहिल्यांदा जिजूला होकार द्यायच्या मनस्थिती नव्हतीस ना, तेव्हा मी देवाला काय प्रार्थना करत होते माहिती आहे ना? देवा, तायडीने प्रदीपला नकार देऊ देत. मी त्याला माझ्या जाळ्यात अडकून त्याच्याशी लग्न करेल. प्रदीपचा प्रश्नच नव्हता ग. जो तुला पसंत करत होता तो माझ्यासारख्या सौंदर्यवतीला नकार देऊ शकत नव्हता. जो तुला पसंत करत होता तो माझ्यासारख्या सौंदर्यवतीला नकार देऊ शकत नव्हता. पण कुठे माशी शिंकली देव जाणे. पण तू जिजूसोबत लग्नाला तयार झाली आणि माझा एकतर्फी प्रेमभंग झाला. तायडे, अजून एक सांगू का? खरे तर तो माझा भला मोठा स्वार्थ होता. कोणतीही बहीण असा विचार करू शकत नाही. पण म्हणतात ना, प्रेम आंधळे असते, प्रेमात सारे काही क्षम्य असते. त्याप्रमाणे मी अशीही प्रार्थना करत होते की देवा, काहीही कर, पण हे ठरलेले लग्न मोडू दे. पण कदाचित माझा दुष्ट हेतू त्या ईश्वरालाही समजला असेल, म्हणून तो माझी अनिष्ट इच्छा पूर्ण करत नसावा. शेवटी तुझे लग्न झाले, माझ्या एकतर्फ्या प्रियाकराशी झाले, पण मी हिम्मत हारले नाही. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. याप्रमाणे मी पुन्हा पुन्हा परमेश्वराला साकडे घालत होते की देवा, एकदा पाव, काहीतरी चमत्कार घडव, ताईचा घटस्फोट होऊ देत. पण कसले काय, तू हँडसम अशा जिजूसोबत रमलीस आणि 6 महिन्यात नवरे या नात्याने हे ध्यान माझ्या गळ्यात पडले. शालिनीची ती पोस्ट वाचताना आरतीच्या मनात आले, बापरे, पाठची बहीण पण अशी शत्रू. त्यातल्या त्यात एक बरे, या समूहात ना आपला नवरा आहे ना शालिनीचा नवरा. बरे झाले शालिनीचे लग्न लवकर झाले नाही, तर तिने माझ्या नवऱ्याला पळवायलाही कमी केले नसते. तितक्यात आरतीच्या मावस बहिणीचा सरोजचा संदेश आला. तिने लिहिले होते, शाले, हे तुझे नाही तर माझ्या मनातले विचार तू लिहिले आहेस. माझ्याही मनात सेम असेच विचार घोळत होते. फरक एवढाच की तू ईश्वराकडे प्रार्थना करून प्रदीपला मागत होतीस, तर मी चक्क प्रदीपला भेटून आरतीबद्दल त्याच्या मनात गैरसमज निर्माण करावा आणि त्याला लग्नापूर्वीच शालिनीसोबत घटस्फोट घ्यायला प्रवृत्त करावे. त्याच्या गळ्यात आपले सुखकोमल हात घालून त्याला माझ्यासमोर गोंडा घालायला लावेल, आपले साधावे, असा क्रांतिकारक विचार माझ्या मनात घोळत होता. पण माझ्या चंचल दृष्टीने प्रदीपपेक्षा सुंदर, आक्रमक असा मनोज हेरला आणि मी पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडले. पण खरे सांगू का, म्हणतात ना, पहिले प्रेम कधीच विसरलं जात नाही. त्याप्रमाणे आजही हृदयाच्या खोलवरच्या कप्प्यात मनाच्या तसबीर कायम आहे. असो माय गॉड, या माझ्या बहिणी आहेत की जन्माच्या दुश्मन. पण मला माझ्या मनूचा खूप अभिमान आहे. ह्या दोघी त्याच्यावर इतक्या मरत असताना मनूने त्यांना गवत नाही टाकले, घास नाही डालला. आरती मनात विचार करत होती, पण तिचे लक्ष माझे माहेर या समोर होते. लाईक आणि प्रतिक्रियांचा वर्षा होत होता. ते संदेश तिला वाचावेसे वाटत नव्हते. न जाणो पुन्हा एखादी बहीण असाच काही मजकूर टाकायची. आरतीच्या लहान भावाची योगेशची प्रतिक्रिया तिला दिसली. योगेशने लिहिले होते, ताओ, तू खुशीत आहेस याचे क्रेडिट मला आहे बरं का. अर्थात हे तू मान्य करणार नाहीसच. तायडे, तुला आठवते का ग, तू सुरुवातीला जिजूंना भेटायला जायचीस तेव्हा मला सोबत घेऊन जायचीस. पण 1-2 भेटीत बहुतेक तुमचा निर्णय झाला होता आणि तुम्हा दोघांमध्ये प्रेमाचे अंकुर फुटू लागले. तुम्हाला माझी उपस्थिती स्पीड ब्रेकरप्रमाणे अडथळ्याची वाटू लागली आणि मग तू मला सोबत नेहमी बंद केले. पण तुमच्या मनात ते बिजाकुरण होण्यासाठी मी प्राथमिक मदत केली. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. काय सांगावे बाप्पा, जो तो आपलीच पाठ थोपटून घेतोय. मला कोण नवाजी तर घरचाच बोवाजी असे झाले आहे सारे.
तितक्यात आरतीचे लक्ष एका संदेशाने वेधून घेतले. तो संदेश तिच्या चुलत भावजाईचा होता. आरतीबाई, जरा थांबा. मला वाटले तुम्ही नवऱ्याची स्तुती करताना जरा जास्तच घाई करताय. नवऱ्याची आणि सासरच्या माणसाची वागणे म्हणजे कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे असते. 10 वर्ष जरी ती शेपटी नळ्यात घालून ठेवली तरीही बाहेर येताच ती वाकडीच होते. तसे सासरच्या माणसांचे असते. माझ्या लग्नाला 5 वर्ष झाले, पण मी अजूनही तुमच्या भावाला पूर्ण ओळखू शकले नाही. तुमच्या लग्नाला तर जेमतेम 6 महिने झाले आणि तुम्ही अशी रिस्क घेताय. जळजळीत वास्तव सांगू का? नव्या नवलाईचे 9 दिवस संपले ना की मग सुरू होतात कधीच न संपणारे 4 दिवस सासूचे. म्हणून म्हणते, असा उतावळेपणा करू नका. असे भरभरून आपण बायका प्रेम करतो आणि आपले नवरे आपल्याशी कृतज्ञ होतात. नंतर मात्र आपण बायका आलिया भोगासी असावे सादर, अशी परंपरा वारसा पुढे नेतो. जाऊ देत, नशीब आपल्या बायकांचे. खरेच चुकले हा का माझे? मी प्रदीपच्या बाबतीत जास्तच आक्तिक झाले होते का? असे तर नसेल ना की शालिनी आणि सरोजा माझ्यापासून काही लपवत तर नसतील ना? माझा प्रदीप तसा भोळा आहे. तो मला पूर्णपणे पसंत नाहीच, पण आपण 3-4 वेळा भेटून मी काय तो निर्णय घेईन असे त्याला पहिल्याच भेटीत स्पष्टपणे सांगूनही तो मला भेटत गेला आणि त्या ठरवून घेतलेल्या भेटीत आमचे प्रेम जमले. तसे तर काही या दोघींपैकी कुणा एकीच्या बाबतीत प्रदीपचे झाले नसेल ना? माझ्या प्रेमाच्या पंखाखाली राहून तो मला नकळत इतरत्र तर उडान भरत नसेल ना? तसे नसणारच. पण माझा प्रदीप किती लोकप्रिय आहे हे मला आज समजले. या साऱ्या प्रतिक्रिया पाहून तो जाम खुश होईल, पण मी नाही दाखवणार काही. शाली आणि सरीच्या मन की बात त्याला समजली आणि त्या चुलबुल मेहुण्यांच्या बाबतीत त्याच्या मनात सॉफ्ट कॉर्नर असेल तर उगाच त्याच्या भावनांना हवा मिळेल आणि मग नको ते होईल बसायचे. ह्या दोघींच्या प्रतिक्रिया त्यांच्या नवऱ्याच्या व्हॉट्सअपवर टाकू का? नको. नवऱ्यांना त्यांच्या खऱ्याखुऱ्या भावना समजल्या तर ते घटस्फोट घेतील आणि मग या दोघींना रान मोकळे व्हायच्यानी त्या नव्या जोमाने पुन्हा प्रदीपला गटवायचा प्रयत्न करतील. शांत बसून काय होते पाहावे असे म्हणत आरतीने भ्रमणध्वनी बंद केला. तिला कधीही नव्हे ते काही सुचले. ती पुटपुटली, बहिणी माझ्या काळ्या काळ्या होऊनी बघा, कशा बावळ्या पळवू पाहताय माझा सावळ्या. अरे, मी तर कविता करू लागली की माझ्या बावळ्याच्या सहवासात. त्यानंतर 5-6 महिन्यांनी आरतीचा वाढदिवस आला. प्रदीपने सुट्टी घेऊन मोठ्या उत्साहात खूप सारे काही केले. खाणेपिणे, फराळ, जेवण, आईस्क्रीम, भेटवस्तू, सिनेमा, लॉंग ड्राईव्ह सारे काही केले. तो दिवस अत्यंत मजेत गेला. त्यामुळे एक झाले. आरतीचा तो दिवस जवळजवळ नो मोबाईल डे असा साजरा झाला. दुसऱ्या दिवशी प्रदीप कंपनीत गेला. त्याने भ्रमणध्वनीला कवटाळले. तिच्या भ्रमणध्वनीवर लाईक्स आणि शुभेच्छांची अक्षरशः सुनामी आली होती. ते संदेश वाचता वाचता तिला एक भन्नाट कल्पना सुचली आणि तिने एक पोस्ट माझे माहेर या समूहात टाकली. संपले. माझ्या जीवनातील आनंदाचे मोजमजेचे दिवस संपले. लग्नानंतरचा तो जोश, तो जोम, ते चैतन्य, ती स्फूर्ती, ते प्रेम सारे 1 वर्षातच संपले. काल माझा वाढदिवस होता, पण प्रदीपने सेलिब्रेशन तर सोडा, पण साधे विश पण केले नाही. एकदाही नाही. परवा रात्री तो एकतर उशिरा आला. मी पहिल्यांदा त्याचा अवतार मला काहीसा वेगळाच वाटला. आल्या मला एक शब्दही न बोलता तो पलंगावर आडवा झाला आणि चक्क घोरायला लागला. माझ्यासाठी तो फार मोठा धक्का होता, पण समजावले मी स्वतःला. वाटले मोठ्या कंपनीत उच्च पदावर आहे. झाली असेल पार्टी, उठेल 12 वाजता, उठून मला विश करेल. पण कसचे काय, तो तर भल्या पहाटे उठून निघूनच गेला. जाम निराश झाली मी. काल वाढदिवस असूनही नाश्ता जेवण तर सोडा, पण तोंडात पाण्याचा थेंब नाही गेला. असो नशीब माझे. असे लिहून दुःखी, रडणारी, बोंब मारणारी अशी वेगवेगळी प्रकारची चित्रे तिने टाकली आणि गॅसवरील खिचडी शिजण्याची वाट पाहावी त्याप्रमाणे ती वाट बघत बसली. काही क्षणातच फोडणीला टाकलेल्या मोहऱ्याने तडतड असा आवाज करून तडफडत मरण स्वीकारावे असा प्रतिक्रिया लाईक्सचा मारा तिच्या भ्रमणध्वनीवर सुरू झाला.
पहिली प्रतिक्रिया अर्थातच तिच्या आईची होती. वाटलेच होते मला. खालमुंडी आणि पाताळ धोंडी याप्रमाणे तुझा नवरा आहे. काय अवदसा आठवली तुला आणि तुझ्या बाबांना देवच जाणे. माझी मुळीच इच्छा नव्हती, पण माझे कोण चालू देते. बसले गुमान स्वयंपाक घर या विश्वात. अजूनही वेळ गेली नाही. देश घटस्फोटने फिरू दे त्याला मोकाट. एक तरी बरी झाली, अजून पोटपोटी काय जन्माला नाही घातले. ते लचार मागे लागले असते तर काही खरे नव्हते. आम्ही येतो तिकडे मग बघू. पाठोपाठ आलेली तिच्या वडिलांनी अत्यंत संतापाने लिहिले होते. आरती, हे काय झाले? मला तुझा नवरा त्यावेळी पसंत नव्हता, कालही नव्हता आणि आता तर मुळीच नाही. त्याला त्याच्या नोकरीची पैशाची फार घमेण आहे ग. उठण्यात बसण्यात बोलण्यात वागण्यात एक प्रकारचा ताठरपणा आहे. दुसऱ्याबद्दल त्याच्या डोळ्यात तुच्छता असते ग. पण तू आणि तुझ्या आईने माझे काही कधी ऐकलंच नाही का? सदा आपलेच ते खरे. आरती, तुला जे काल समजले ना त्याच्या सवयीबद्दल तुमचे लग्न झाले ना त्याच्या दुसऱ्या दिवशी समजले होते, पण वाटले होईल तुझ्या सहवासात तो सुधरेल. पण कसते काय बाळा, लग्नासारखे निर्णय अशा आतताईपणा करून घ्यायचे नसतात ग. पण जाऊ दे, झाले ते झाले. 1-2 दिवसात ये इकडे. शांतपणे विचार करून पुढील निर्णय घेऊ. वा, हे माझे पालक लगेच माझा संसार मोडायला निघाले. सख्खे आई वडिलांनी असा रंग दाखवतात. कमाल आहे बाबा. तितक्यात तिचे लक्ष शालीने टाकलेल्या प्रतिक्रियेवर गेले. तशी आरती मनाशी म्हणली, ही शालू नेसून शालू हिरवा नेसून बरवा वाट पाहते मी ग येणार साजन माझा. असे म्हणत ती प्रदीपची वाट पाहत नसेल ना, शालीने लिहिले होते. बरं झालं तायडे, तुझ्या लक्षात तुझ्या नवऱ्याचा हलकटपणा आला ते. मला तर त्याच्या तोंडाकडेही बघवत नसे. नात्याने भाऊजी असल्यामुळे वरवर तोंड देखील बोलत होते, विनोदही करत होते. तूच कशी ग बाई त्याची निवड केलीस ते तूच जाणो. मी तर त्याच्यासोबत लग्न तर सोड, पण माझ्या सावलीलाही फटकू दिले नसते. पण अजूनही सावर अख्खी जिंदगी पडली तुझ्यासमोर. ती अशी एखाद्या घाण नाल्यात राहिल्याप्रमाणे किड्यासारखी वाया घालू नकोस. दे दिवस, सोड त्याचा सहवास, हो मोकळी. अजूनही तुझ्यासोबत लग्न करायला कुणीही तयार होईल. त्याखाली सरोजची प्रतिक्रिया होती. तायडू, सोड त्या प्रदीपचा पिच्छा. असा कोणता राजकुमार लागून गेलाय? नाही तर मला एक अफलातून आयडिया सुचली. अर्थात तुझी संमती असेल तरच मी पुढे पाऊल टाकते. नवरा तुझा काय किंवा माझा काय अशा फेरबदलासाठी एका पायावर तयार होतात. तर मला असे वाटते की आपण दोघींनी नवरे एक्सचेंज केले तर कसाही तुझा संसार मोडकडेच आलाच आहे आणि मलाही भयंकर बोर होत आहे. मग करूया धमाल. माळगड काय हे विचार. सारे जण संसार टिकवायचा जोडायचा सोडून मोडायला निघाले की. नको ग बाई, आता जर जास्त ताणले तर माझ्या माहेरची माणसे डिवोर्स पेपर, वकील तर सोडा चक्क न्यायाधीशांसह अख्खं न्यायालय माझ्या घरी घेऊन येतील आणि मला काही सेकंदात घटस्फोट मिळवून देतील. असे म्हणत आरतीने पुन्हा एक पोस्ट माझे माहेर यासमोर टाकली. त्यात प्रदीपसोबत तिने साजऱ्या केलेल्या वाढदिवसाच्या प्रसंगाची अनेक छायाचित्रे होती. खाली तिने लिहिले होते, हा आहे माझ्या वाढदिवसाचा रिॲलिटी शो. यापूर्वी टाकलेले पोस्ट आजच्या दिवसानिमित्त माझ्या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट होते. 1 एप्रिल हे आज. काही क्षणातच AK-47 या रायफलमधून गोळ्यांचा वर्षा व्हावा तसे धडाधड संदेश प्राप्त होत होते. आरतीच्या आईने लिहिले होते, आम्ही कुठे 2 एप्रिल समजत होतो. अगं माझे पोरी, मूर्ख आम्ही नाही तर तू बनलीस. तुझ्या वाढदिवसाच्या क्षणाची माहिती माझ्या हरफनमोला प्रामाणिक, उत्साही, जबाबदार, अष्टपैलू एव्हरग्रीन जावयाने पाठवले आहे. अगं वेडे, माझ्या जावयाबापांनी माझे सासर या नावाने एक व्हॉट्सअप समूह बनवला. तू सोडलीस तर आम्ही सारे त्या समूहात आहोत. त्यामुळे परवा रात्री 12 वाजल्यापासून ते काल रात्रीपर्यंत पल पल की जानकारी हमारे जावई बापू ने हम तक पहुंचाई है. अर्थात एडिट आणि काही क्षण डिलीट करून. गुड बाय, हॅप्पी एप्रिल फूल. तो संदेश वाचून आरतीला हसू आवरले नाही. ती जोरजोरात डोळ्यात पाणी येईपर्यंत हसत सुटली.
भिंतीवरच्या सदा हसतमुख असलेल्या प्रदीपच्या फोटोकडे बघत. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.